क्या व्यूज है यार गाइस, ये देखो गाइस, व्यू देखो ये। व्यू आहे ना। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे हँगिंग गार्डनजवळ आणि एक जुनी आठवण आहे आपली, म्हणजे इकडे एकदम लहानपणीची, सगळ्यांचीच असेल ती आठवण लहानपणीची। तिथे आपण ताजी करायला आलो आहे, लहानपणीची आठवण ताजी करायला आलो आहे, जरा बघायला आलो इकडे की आता कसं नवीन केलं आहे। ओके, तर आपण पहिलं बघूया की आपण कसं आलो इथून, येण्याचं पहिलं ट्रॅव्हलिंग वगैरे कसं काय झालं ते पहिलं आपण बघूया। नंतर आपण पुढचं हँगिंग गार्डन वगैरे आहे किंवा म्हातारीचं बूट वगैरे आपण बोलतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो। पहिली तुम्ही ट्रॅव्हलिंग बघा, बाय। ग्रँड रोड स्टेशनला येऊन ते 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तिकडून आपल्याला हे बघा या साईडून असं ही शिडी चढून गेल्यावरती आय थिंक बस आहे। तर इथून सरळ जाऊन पुढे बस भेटेल आपल्याला हँगिंग गार्डनसाठी। ठीक आहे, भेटूया पुढे। हा आता ब्रिज चढलो आपण वरती आणि इथून चढून आहे ना राईट साईडला येऊन इकडे समोरच बस स्टॉप आहे बघा, इकडे समोर हा दिसतो बस स्टॉप, त्या समोर बस स्टॉप आहे आणि तुम्हाला बस नंबर वगैरे पण सांगतो आणि दाखवतो व्हिडिओमध्ये। ठीक आहे, भेटूया आपण पुढे। आता तिकडून आता आपण आलो या साईडला बस स्टॉपवरती। तर हे असं काय बस स्टॉप आहे नाना चौक म्हणून, तिकडून आपल्याला हँगिंग गार्डनसाठी बसेस भेटणार 105 आणि 42 नंबर। आता आपण बस आल्यावरती मी तुम्हाला दाखवतो। आपली बस आली आहे, या काकांनी फुल इज्जत दिली आपल्याला। चला आता बस नाही चढूया। ₹12 तिकीट आहे याची, AC बस। असा काय क्राऊड आहे इथे, आपला भाव। बसने आपल्याला या कमला नेहरू पार्क जवळ सोडलेलं आहे। तर आता तुम्ही आमची ट्रॅव्हलिंग तर बघितलीच असेल, कसं काय आम्ही आलो इथपर्यंत। आता इथे सर्वात पहिलं आपण हँगिंग गार्डन व्हिजिट करणार, नंतर कमला नेहरू पार्क त्या साईडला आहे, त्या साईडला कमला नेहरू पार्क आहे आणि इकडे हँगिंग गार्डन आहे। पण इकडून स्टेअर्स आहे, तुझी वरती जायचं आहे, तर आपण पाहूयात। आणि इकडे ना जे खायप्याची दुकानं पण खूप सारी आहेत। ते काका लिंबू सरबतवाले वगैरे आहेत, चना शेंगदाणा भेळ, अजून तिकडे पण खूप सारे खाय प्यायची पण दुकानं आहेत। ते आपण नंतर जाताना बघूया, जर बघितलं तर, नाहीतर नाही। काय बोलतो भावा? तर आपण करूया आता विजिट। तर असं काय आहे इकडे, हे काका पण खायचा स्टॉल आहे इकडे लावून, आणि हे इथलं टायमिंग वगैरे कधीचं काय असतं ते। इथून असं काय वरती जायचं आहे हँगिंग गार्डनची स्टार्टिंग। काय बोलतो? हे असं काय हँगिंग गार्डन आहे, हा गेट आहे। काय बोलू इच्छितो भावा? तुम्ही बघू शकता आता किती सुंदर वाटतं गार्डन, पूर्ण ग्रीनरी म्हणजे तुम्ही ते याल ना ते एकदम पीस वाटेल तुम्हाला, एकदम मस्त आहे। मला तर खूप एकदम भारी वाटतं इथे, खरंच खूप छान आहे एकदम, आहे का ना? वरचा वेदर वगैरे ढग वगैरे खूप भारी वाटतं।
आणि स्पेशली तर क्लायमेट पण चांगलं आहे आज, एकदम जरा थंडावा वाटतो इकडे. आणि ऑफकोर्स वाटणारच, तुम्ही बघू शकता इथे किती ग्रीनरी आहे. मस्त वाटतं. आता थोड्याच वेळात आपण ना फोटोशूट पण करणार आहे. हा फोटोशूट पण होणार इकडे मस्तपैकी, पूर्ण इंस्टावर पोस्ट टाकणार दुसऱ्या दिवशी एकदम. आपला मागचा व्लॉग बघितला असेल कोणी तर सगळ्यांना माहिती असेल फोटोशूट वगैरे आपलं होतं जिकडे जातो तिकडे आपण, बरोबर आहे. असं काय बसायला वगैरे पण खूप छान आहे या पद्धतीमध्ये. इथे सगळे कुत्रे वगैरे झोपलेत. काका वगैरे मस्त, म्हणजे असं बसायला वगैरे बोला, असं निवांत फॅमिली टाईम बोलला किंवा असं लहान पोरांसाठी वगैरे खूप छान आहे असं खेळायला वगैरे. खूप मस्त वाटतं एकदम. ते पहिली तर गोष्ट इथे ग्रीनरी बघून खूप छान वाटते. काय बोलतो? खूप खूप मस्त. आणि ते बघा तिकडेच आहे ना, तिकडे बघा म्हातारीचा बूट. आपण थोड्या वेळाने तिकडे जाणारच आहे. ओल्ड वुमेन शूज. हां चल त्या क्लॉक जवळ जाऊया. क्लॉक आहे समोर, बघा तिथे जाऊया. आता हे बघितलं आम्ही, बघा प्राण्यांच्या टाईपचं म्हणजे एकदम भारी केलं आहे. झाडांचं एक नंबर केलं आहे बघा. लहान पोरांसाठी फुल अट्रॅक्टिव्ह आहे. आणि हे सुद्धा काकी फोटो काढत आहेत. हे बघा हे सुद्धा एकदम भारी आहे, म्हणजे प्राण्यां टाईपमध्ये केलं आहे एकदम. बाकी हा नेचर, आणि या नेचरमध्ये आपला भाव वन साईड. या नेचरमध्ये तर ड्रेसिंग बनत आहे. ड्रेसिंग. चला तेव्हा तिकडे समोर रील शूट, फोटोशूट, व्हिडिओ शूट सगळं चाललेलं असतं इथे. आता आपण बघूया. इथे एंट्री पण करू शकता तुम्ही. बघा इथे ते दोघं बसलेले आहे, म्हणजे निवांत टाइम स्पेंड वगैरे फॅमिली टाइम. आता आपण पाहूया. जरा आपल्या भावाचे जरा फोटो काढतो, ह्याचे जरा फोटो काढतो 4-5. तर मित्रांनो आमचं आता चाललं आहे इथे फोटोशूट. आम्ही शोधतोय आता पोज की कसे कसे फोटो काढू शकतो, कारण की इकडे एवढे भारी फोटो येतात ना. एक फोटोज काढलेत त्याच्यामध्ये मस्त, एकदम मस्त. आम्ही फक्त 3-4च मोजून आहे ना, 3-4च फोटो काढलेत मोजून. तेवढ्यातच आमचे आहे ना एवढे भारी फोटो आलेत ना, एवढे भारी. वाटल्यास तर मी तुम्हाला ना एंडिंगला असं दाखवीन, असं इकडे वरती कुठेतरी आहे ना मी असं दाखवीन व्हिडिओमध्ये टाकून. एवढे भारी फोटो आलेत एक नंबर. पोस्ट वगैरे पण करू, म्हणजे पोस्ट करण्यासारखे आहेतच फोटो. मेन तर ही उन्हाची कमाल आहे, त्या उन्हाची कमाल आहे. आणि दुसरी तर आपल्या आयफोनची कमाल आहे. आणि तिसरी अजून एक सांगू शकतो की आपण व्ह्यू चांगला आहे, म्हणजे व्ह्यू. हा मेन बात तर व्ह्यू पूर्ण ग्रीनरी. पूर्ण ग्रीन. आणि प्लस हे वेदर खूप छान झालं, खूप छान आहे. आमच्याकडे एवढी जण बघतात ना, आम्ही व्हिडिओ शूट करतोय, खूप जण बघतात. पण आम्हाला कसं ऑकवर्ड वाटतं, म्हणजे थोडं वाटतंय, एवढं काय नाही. पण ते बघतात 1 सेकंदासाठी बघून. आता तुम्ही बघू शकता. आता हे बघा, आमची फॅमिली, ही फॅमिली पण आमच्याकडे बघते कंटिन्यू. चल ठीक आहे, आपल्याला ऑकवर्ड वाटतंय थोडंफार, पण आपण ऑकवर्ड वाटून चालणार नाही. आपल्याला हे करायचं, आपलं पॅशन आहे, तर मी करणार. हे माझं पॅशन आहे, मला आवडतं व्हिडिओ काढायला, तर मी व्हिडिओ काढणार. तर कोणी म्हणजे किती जण हसू दे ना, तर कोण नको हसू दे, म्हणजे आपल्याला आवडतं आहे ते आपण करायचं. प्रत्येकाने हाच जर समज ठेवला ना की म्हणजे जे आपल्याला करायचं आहे ते आपण करूनच राहणार. जसं की मला आता व्हिडिओ काढायला आवडतं म्हणून मी स्टार्ट केलं. माझ्याकडे आधी फोन नव्हता बरोबर, म्हणजे ठीकठाक माझ्याकडे फोन नव्हता. माझा बघा हा फोन होता, 1 मिनटं, बघा हा फोन आहे. हा फोन माझ्याकडे आधी होता. तर म्हणजे खूप आधीपासून मला असं व्हिडिओ काढायचा शॉकच आहे. म्हणजे मला करायचं आहे, व्हिडिओ करायचा, मला व्हिडिओ करायचा, मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. तेव्हा आधीपासून माझं असं होतंच की मला काही ना काहीतरी करायचंच आहे. तर मग मी केलं आणि आता चालू केलंच आहे. ते आता काही ना काहीतरी कंटेंट बनवायचंच आहे आपल्याला. कंटेंटसाठी आपण फिरणार, फुलसे फिरणार. आणि आपण नेक्स्ट मंथमध्ये आपली एक ट्रिप पण आहे,
त्या ट्रिपला आपण जाणार आहे नेक्स्ट मंथमध्ये. ती तुम्हाला तेव्हाच समजेल कारण की ही सरप्राईज असेल पूर्ण. भेटूया पुढे. आता आपण थोड्या वेळाने जरा इथे फोटोशूट वगैरे करतो थोडा आणि भेटूया आपण डायरेक्ट. जर इथे काय भेटला ना व्हिडिओ काढण्यासारखं तर इथे बघू, नाहीतर आपण जाऊ डायरेक्ट म्हातारीचा बूट म्हणजे ते कमला नेहरू पार्कमध्ये. तिकडे जाऊन थोडेफार क्लिप्स घेऊ. तर भेटूया आपण पुढे. ओ भाई हाय बोलो मेरे चैनल को. हाय ब्रो, कैसे हो? आप किधर से आए हो? इधर यूपी से। ये यूपी से आए इधर इनका शूट करने के लिए. ये देखो इनके पास कैमरा वगैरह गए, उनका भाई उधर गया. चलो फिर मिलते हैं. हाँ जोर से बोलो, जोर से बोलो. इंस्टाग्राम को भी इंस्टाग्राम सब्सक्राइब कर लेना चैनल को और फॉलो कर लेना इंस्टाग्राम को. थैंक यू. थैंक यू ब्रो. 4 सावली आणि आपण आलो आता क्लॉक जवळ. तर ही हा आय थिंक सो मिड असेल. हा का बोलतो? हा मिडच असेल समथिंग. आणि हे असं काय ग्राउंड आहे तिकडे मस्तपैकी बघा. इकडे सगळे फॅमिली आहे आणि फुल काहीतरी खेळतात, त्याचं साखळी पाणी खेळतात. बघा साखळी पाणी, फुल साखळी पाणी चाललंय बघा. पकडा पकडी पकडा पकडी पकडा पकडी अशी काही साखळी पाणी चालली आहे फॅमिलीवाल्यांची. इथे लहान लहान पोरं मस्तपैकी. इथे पण फोटो काढायला चांगलं आहे. मस्त येतोय. चांगलं आहे का? इथे खेळतात बघा लहान पोरं. त्यांचा गेम चालूच आहे बघा. फुल पकडा पकडी. काकी काकी भेटली भेटली काकी भेटली. पडली आईला पडली. तर आपल्या इथे आता फोटोशूट वगैरे झालेलं आहे सगळं. आणि आपल्याला अजून एक इथे यूट्यूब कम्युनिटी से भेटलेत. हे बघा. आपका चैनल का नाम क्या है सर? नारायण ब्लॉग. नारायण ब्लॉग. ओके, तो भाई के चैनल को भी सब्सक्राइब कर देना. और देखिए ये भी है ब्लॉगर. हाँ ये भी आए हैं ब्लॉगिंग करने के लिए पार्क में देखने के लिए क्या क्या है क्या क्या नहीं. देखिए ये देखो अपना भाई मिल गए. मैं भी उधर से आ रहा था तो भाई मेरे से पहले आए हुए थे, ब्लॉगिंग कर रहे थे, तो मैं अभी जस्ट आया हूँ. तो मेरे चैनल का नाम जानना है आपको? क्या रहेगा? बता दीजिए. निशान भुवड़ व्लॉग्स. ओके, निशान ब्लॉग. तो आप सर्च करिए. ओके ओके, जरूर जरूर. आपके कितने सब्सक्राइबर है सर? ये ज़्यादा नहीं है, 287 है. आपसे कम मेरे. आपका कितना है? मेरा तो 130 प्लस रहेंगे बस. मैं भी अभी चालू किया तो. ओके थैंक यू. चलो सर बाय. ऐसे मतलब असे खूप जण भेटलेत आपल्याला. जवळजवळ 2-3 जण तरी भेटलेत. जेवढे आपल्याला घेता येतील ना तेवढे मी घेतलेत ब्लॉगमध्ये. त्यांना थांबवून घेतल्या ब्लॉगमध्ये. का तर असंच त्यांचं पण आपल्याला समजेल आणि आपलं पण त्यांचं समजेल. जरा ते लोक पण काय करतात काय नाही, कसं काय शूट करतात वगैरे. काय बोलतो भावा? बरोबर. आणि ऑलमोस्ट तुम्हाला बोलायला गेलं ना तर मराठी लोकांपेक्षा ना जास्ती हिंदी लोक व्लॉग्स बघतात माझे, माहिती आहे का? हे बोलायला गेलं तर. कारण की मला माझे सगळे मित्र आहेत ना अर्धे तरी मॉमेडियन लोक खूप आहेत माझे सगळे मित्र. ते बोलतात अरे भाई कुछ समझा नहीं पर मज़ा आया. मतलब जो कुछ भी कर रहे हो वो अच्छा कर रहे हैं भाई, करते रहे, आगे बढ़ते रहे ऐसा. तो आपण म्हणजे आता मी थोडंफार हिंदी पण बोलायला ट्राय करणार आहे आपल्या व्लॉगमध्ये. मराठी घेऊन सुद्धा हिंदी पण बोलायला ट्राय करणार आहे. सगळं ट्राय करायचं. कारण की बघा आता हिंदी पण त्या लोकांना समजत नाही. आपले जे कोण मित्र आहेत ना त्यांना म्हणजे मराठी बोललेले ना त्यांना समजत नाही, त्यामुळे हिंदी पण बोलायला लागतं असं आहे. हे इथूनच जाऊया. या साईडून हे बघा इकडून आता आम्ही चाललो आहे. आता ह्याला टाटा बाय बाय हँगिंग गार्डन. आम्ही इथून उतरून तिकडे समोर आहे का? हां, कमला नेहरू पार्क. तिथे समोर आम्ही जाऊ. इथून दाखवतो तुम्हाला. हां आता मी बोलत होतो हिंदीचा विषय. तर आपले ब्लॉग आहे ना थोडाफार हिंदीमध्ये पण होईल आता इथून पुढे. कॉटन कॅन्डी लहानपणीची आणखीन एक आठवण. तर आपण घेऊ. तर दिसतं ते घेऊया आपण. आता घेतोय भावा आपला.
कोणता घेऊया भाऊ? पिंक ब्ल्यू घे पिंकच घे हा घे भाऊ तुझ्या कपड्याचा कलर घे, कपड्याचा कलर घे. ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. आता घेतले कॉटन कॅन्डी. चला अंकल हाँ बोलो. बोलो लाइक करो सब्सक्राइब करो. बोलो नहीं बोलता. खाली यही बोलो, लाइक करो सब्सक्राइब करो. नहीं दादा मैं नहीं बोल पाता. खाली बोलो लाइक करो लाइक करो. सब्सक्राइब करो. बस बस एक नंबर. ये काका ये अंकल इधर है ना, ये आपका कॉटन कैंडी बेचते हैं. कॉटन कैंडी बोलते हैं ना इसको. हाँ तो कॉटन कैंडी इधर बेचते हैं, ये गेट के सामने. गेट नंबर 2 के सामने है. आप इधर ही रहते हो ना, इधर ही खड़े रहते हो ना, तो अंकल को आके लेना अंकल से. आप जो कुछ भी देख रहे हो आप लोग. बाय बाय. चलो चलो अंकल का भी थोड़ा प्रमोशन कर लिया. आपला कोण एवढा ब्लॉग कोण बघत नाही. नॉर्मली जेवढे लोक बघतात ना तेवढ्या लोकांना तरी समजेल ना की आपण काय करतोय काय नाही. आपलं पॅशन आहे व्हिडिओ काढणं, तर आपण काढणार व्हिडिओ. इकडून आहे अशा का आहे इथे. इथे पण गेट नंबर 4 मधून. आतमध्ये इकडून प्रवेश आहे. असं काय सारखा कॅमेऱ्याला हात लागतो यार. कॉटन कॅन्डी खाताना आपला भाव. अरे मला ना हे घ्यायचं, थंबनेल घ्यायचा. इकडे गर्दी कसली अरे एवढी. नवस आहे. कुठली गर्दी आहे काय माहिती, पण मजबूत गर्दी आहे. तुला भेटूया आपण आतमध्ये जाऊ ना. आता इथून पुढे स्टेअर्स आहेत ना, तिकडून भेटूया जरा. बाय बाय. आपला कचरा आपली जिम्मेदारी. चला आपण आता जाऊया वरती. असं काय इथून एंट्रन्स आहे आणि हा म्हातारीचा बूट आहे. हा अरे यार ऊन. असा काय म्हातारीचा बूट आहे हा, तेव्हा फोडून घेतो. घेतो चांगला असं विदाऊट चष्मा. विदाऊट चष्मा नाही आहे. हे आहे कमला नेहरू पार्क. तर इथे असा म्हातारीचा बूट आहे. इकडे खूप जण आहेत, लय फोटो काढायसाठी खूप जण आले तिथे. फोटो बघा ना किती फॅमिली येते बघा तिथे वरती. लहान पोरं वगैरे बच्चे लोग उधर खेल रहे फुल मजे से. इथून खाली स्काय वॉक आहे ना काहीतरी. हा इथे गिरगाव चौपाटी. इथून बघू थांबा, इथून गिरगाव चौपाटी तुम्हाला दाखवतो. समोर मरीन्स आहे आणि खाली स्काय वॉक आहे. काय व्यूज है यार गाइस. ये देखो गाइस, व्यू देखो. ये व्यू है ना ये. हे मेगा आहे बा. मी बोललो ना ते हे आहे. होय ते पण हे आहे ते. इथे लहानपणासाठी गार्डन वगैरे पण आहे. म्हणजे आपण त्याच कमला नेहरू पार्कमध्ये आहे. तिथे असं गार्डन पण आहे लहानपोरांसाठी खेळायला आहे बघा. असं काय इथे लय जण खेळतात. इथे लहान पोरं आहे बघा. इथून एंट्रन्स आहे गार्डन. त्या साईडून एंट्रन्स आहे बघा. इथून काय एंट्रन्स आहे. आणि तुला काय बोलायचं होतं भावा, मगाशी बोललास तू. आणि हा बाय द वे हे गार्डन आहे ना 80-81 मध्ये सुरू झालेलं, ओपन झालेलं. आणि इथूनच त्याची तेव्हा स्टार्टिंग केलेली. म्हणजे एंट्री आता तेव्हा एकदम म्हणजे असं थोडं अपग्रेडेड नसेल,
नसावं, कारण की तेव्हा आपण बघितलं नाही, आपण नव्हतं बघितलं. तेव्हा अपग्रेडेड नसेल. आता एकदम मस्त अपडेट केलं आहे, काय बोलतो? खूप खूप एकदम छान बनवलं. खूप छान केलं एकदम. आणि कसं बसायला पण जास्ती जागा केली आहे बघा तुम्ही, इथे बघू शकता बसायला. परत एक इकडे पण आहे बसण्यासारखा, खूप असे बसण्यासाठी जागा. आणि ते बसायचं तर सोडा, इथे खाली पण खूप लोक बसलेले ते बघा, असं खाली हां इथे खाली पण खूप लोक बसलेले. आणि आपला तो त्या साईडचा जो व्ह्यू बघितला ना आपण मरीन लाईन्सचा, गिरगाव चौपाटी वगैरे तिकडचा जो व्ह्यू होता ना, तो आता मी याच्या आधीच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवला असेल मी. एक नंबर व्ह्यू होता, एक नंबर. असा व्ह्यू मी फर्स्ट टाइम बघितला, फर्स्ट टाइम. काय बोलतो भावा, तो व्ह्यूजचं काय बोलशील तू? एकदम मस्त. म्हणजे असं वाटतं की प्रॉपर भार्गवच आहे. भार्गवी कसं व्ह्यूज असतात, म्हणजे सीज वगैरे तसं असं वाटत नाही ते की जणू काय समुद्र नाही आहे तो, एकदम बर्फाची लादी कशी असते लेअर, तसा टाईप मध्ये वाटतं ते. एक नंबर मध्ये. तुम्ही पण इकडे यायला पाहिजे एकदा. हां, एकदा या तुम्ही पण. तर आपण आता कुठे होतो की तुम्ही यायला पाहिजे इकडे, एकदा तरी व्हिजिट द्यायला पाहिजे या कमला नेहरू कमला पार्कमध्ये, कमला नेहरू पार्कमध्ये एकदा तरी तुम्ही व्हिजिट दिली पाहिजे. आणि तुम्ही खरंच या, खूप छान आहे एकदम बघायला, एकदम मस्त. हे बघा ना, असं टनल टाईपमध्ये वगैरे केलेलं आहे, खूप अपडेट केलं आहे हे सगळं आणि खूप छान वाटतंय. फक्त 12 वर्षाखाली मुलांकरिता, म्हणजे आपण नाही जाऊ शकत, आपण 12 वर्षाचे नाही. ही काकी कशी काय गेली? काका पण गेला. बघू शकता फाईनचा पण काहीतरी दिलेला, 500 रुपये फाईन आहे. हां, ते काय आहे? अच्छा, वरील नियमांचं उल्लंघन केलं तर काकांची पावती फाडा. काकांची पावती फाडा. मी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवरती, काकांची पावती फाडली पाहिजे. चला आपण आता भेटूया पुढे. आता मला जेवढं दाखवायला आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. पीस वाटतं एकदम पीस. खूप छान वाटतं एकदम मस्त. चला आपण आता भेटू डायरेक्ट बाहेर गेल्यावरती. बाय बाय. तर आता आपण बघितलं जेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही तर बघितलं असेल ते सगळ्या गोष्टी. तर मला जेवढ्या परीने मला दाखवायला आलं तेवढ्या परीने मी तुम्हाला दाखवल्या आहेत. आणखीन एक गोष्ट एक सांगायची होती की तुम्ही इकडे आलात ना, तर तुम्ही जे काय गोष्टी खाल वगैरे, म्हणजे कोणतीही गोष्ट, म्हणजे वेफर्स बोला, नाहीतर पाण्याची बॉटल वगैरे, ते सगळं आहे ना, इथे डस्टबिन दिलं ना, त्या डस्टबिनमध्ये म्हणजे असं फेकून द्या. कारण की बघा असं काही इकडे कचरा करतात ना, डस्टबिन असून सुद्धा आहे बघा, भले तो डस्टबिन भरला आहे तर ठीक आहे, बघा इकडे एक आहे, अजून इकडे एक डस्टबिन आहे, तर ते असं डस्टबिनमध्ये कचरा टाकायचा. तिथे तर खूप सारा कचरा पडला एकदम खाली. तर असं बरोबर नाही वाटत. नाही, एवढं चांगलं प्लेस आहे तिथे आपण अशी घाण करणार, ते बरोबर नाही वाटत. तर त्यामुळे हे सगळं जरा टाळा. म्हणजे इथे कोण पण येत असेल ना, तर खूप सारे फॅमिली वगैरेच येतात इथे, तर ते सगळ्या गोष्टी जरा टाळा कचरा फेकण्यापासून. जर फेकायचं असेल कचरा तर आपला डस्टबिन तर दिलेलं आहे इकडे, 3 आहे जवळपास, 1 2 3 4 आहेत, 4 तिकडे पण एक, कॉर्नरला पण एक आहे. तर तसं डस्टबिनमध्ये कचरा फेका. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय. बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.